काय संकट पडलं की देवाची आठवण काढतो. अंगाला आला ताप, देवा तू माझा बाप, आणि अंगाचा निघून गेला ताप, देवा मी तुझ्या बापाचा. म्हणजे याला म्हणतात अर्थभक्त. संकट पडल्यावर देवाचं नाव घेणारा. याच्या पुढे जाऊन सांगू का तुम्हाला, एखादा व्यक्ती रात्रीच्या शेतामध्ये पाणी भरण्यासाठी गेला, शेतामध्ये रात्रीची वेळ आहे आणि अचानक लाईट गेली, लाईट. आणि जर तो व्यक्ती घरी यायला निघाला, कसं येईल, एकटा असल्यामुळे घाबरत घाबरत येणार, राम राम राम, कुठं झाडा पानांचा आवाज, राम राम राम. मला वाटलं स्टेजवर उडून येते का काय. पाणी पाहिजे. म्हणजे एकटा असले तो कसा घाबरत घाबरत येतो ना, राम 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 राम. पुढे गेल्यानंतर कुठं ग्रामपंचायतची लाईट दिसली, लगेच म्हणतो आता मला कोण खाणार. याला काय म्हणतात अर्थभक्त. संकट पडल्यावर देवाचे, म्हणजे संकट पडल्यावर देवाची आराधना करतो आपण. पण तुकोबरा म्हणतात नाम घेता उठा उठी. उठा उठी म्हणजे काय, धरता हरी, बसता हरी, कांडता हरी, भांडता हरी, सर्व ठिकाणी हरीच हरी. मग लोक म्हणले तुकोबरायांना, आम्ही जर देवाचं नाव घेतलं आम्हाला फायदा काय. कारण जो तो मनुष्य फायद्याचाच विचार करतो ना. तुम्ही जर एखाद्या व्यक्तीला कामाला ठेवलं, तो पहिला प्रश्न काय विचारतो, किती देशील. म्हणजे रोज किती देणार, पगार किती देणार, रोजंदारी किती. महाराज लोक सुद्धा म्हणतात ना पाकिट किती देणार. म्हणजे माणूस फायद्याचा विचार करतो का नाही. पण आजकाल एक कलियुग आहे महाराज. हे काय कलियुग. पैसे देऊन सुद्धा लोक काम करीत नाही, करतात. आमच्या इथे एक माणूस होता, त्यांनी कामाला ठेवलं माणसाला, एका व्यक्तीला कामाला ठेवलं. महिन्याला पगार 25,000. किती 25,000 रुपये पगार. मालकाने त्याला सगळं सांगितलं, हे सगळं काम करायचे. तो म्हणला करतो काम, पण माझे 2 अट आहेत. माझे 2 अट आहेत. आता मालक म्हणला मला गरज आहे, सांग तुझी अट काय, करतो पूर्ण. तो म्हणला पहिली अट, झोपेतून उठल्यावर जेवायला पाहिजे. झोपेतून उठल्यावर. तर मालक म्हणला ठीक आहे बाबा, तुला दिलं जेवण, झोपेतून उठल्यावर तुला दिलं जेवण. मालक म्हणला दुसरी अट, जेवल्यावर झोपायला पाहिजे. आता असं कुठं काम होत असतं का महाराज. पैसे देऊन पण लोक काम करीत. लोक म्हणले महाराज आम्ही देवाचं नाव घेऊ पण फायदा काय, होय संसाराची तुटी. मला महिला मंडळ एक सांगा, लग्न मंडपामध्ये नवरी नवऱ्याचं नाव घेते, किती का नाही, अहो घेते का नाही. मग कधी मी गेल्यावर सांगणार का, असं बोलत जायचं. लग्न मंडपात नवरी नवऱ्याचं नाव घेते, घेते का नाही. केळाचं पान तुर तुर फाटे, रावांचं नाव घ्यायला कसं कसं, घेते का काहीतरी. प्रीतीचे ना, मग घेते का नाही. म्हणजे नवरी नवऱ्याचं एकदाच नाव घेते लग्न मंडपात. इस्टेटीची मालकी कधी होती, 10-12 वर्षांनी लगेच होती का नाही. तुम्हाला माझी भाषा समजते ना, लगेच होती का नाही. मग नवरी नवऱ्याचं एकदाच नाव घेते मंडपात, ते इस्टेटीची मालकी होती. मग देवाचं नाव घेतल्यावर देव काही देईल का नाही. कारण कितीही तुम्ही कमवा, कितीही पैसा कमवा, किती इस्टेट कमवा, शेवटी काही घेऊन जाणार नाही. तुम्ही गेल्यानंतर याच्यातलं काही घेऊन जाणार नाही. हो, फक्त तुम्ही केलेलं सत्कर्म, तुम्ही केलेलं अन्नदान आणि तुम्ही घेतलेलं भगवंताचं नाम, एवढं तुमच्या सोबत जाणार, बाकी काही जाणार नाही. किती पैसा कमवा. दुनिया में खूब कमाया, बघा नीट लक्ष द्या. दुनिया में खूब कमाया, क्या हीरे क्या मोती. दुनिया में खूब कमाया, क्या हीरे क्या मोती, पर क्या करे यारो कफन में जेब नहीं होती. किती कमवा, शेवटी खिसा मोकळा. जेव्हा खिसाच नाही तर मोकळा राहायचा प्रश्नच नाही. येता नाही खिसा नव्हता, जाता नाही खिसा नव्हता. पुढे आयुष्य अवघड आहे. हे कलियुग आहे, कलियुग काय आहे.
कलियुग आहे महाराज. तुम्हाला मी एक किस्सा सांगतो, नीट ऐका. महाभारताचं युद्ध संपलं. महाभारताचं युद्ध संपलं आणि भगवान कृष्ण पांडवांना म्हणाले, आता तर आपलं काम संपले, चला माझ्यासोबत निजत आम्हाला. कोणाला म्हटले? पांडवांना. चला आता माझ्यासोबत. पांडव म्हणले, देवा नको, देवा मला तुमच्यासोबत यायचं नाही. आम्ही कुठंतरी काहीतरी करतो, जंगलात राहतो, काहीतरी करतो, पण तुमच्यासोबत नको. देव म्हणले ठीक आहे. आता धर्मराज युधिष्ठिर घरीच होते. ते बाकीचे जे 4 भाऊ आहेत, भीम, अर्जुन, नकुल आणि सहदेव, हे 4 लोक जंगलात गेले. पण हे 4ही लोक 4ही दिशेने गेले. भीम ज्या रस्त्याने गेल्या, भीम ज्या रस्त्याने गेल्या त्या रस्त्याला त्याला 2 सोंडीचा हत्ती दिसला. किती? 2 सोंडीचा हत्ती. कोणाला दिसला? भीमाला. अर्जुन ज्या रस्त्याने गेला त्या रस्त्याला एक गाय दिसली, पण त्या गायीचं बछड त्या गायीलाच लाथा मारित होतं. नकुल ज्या रस्त्याने गेला त्याला 5 विहीर दिसल्या. 4 विहीर तुडुंब भरले होते पाण्याने, पण आतली जी 5वी होती ती कोरडीच्या कोरडीच होती. आणि सहदेव ज्या रस्त्याने गेला त्या रस्त्याला त्याला एक भली मोठी दगडाची शिळा कोसळताना दिसली, मोठी. कशानेच थांबली नाही, पण एका गवताच्या काडीने थांबली. आता हे असे 4 दृश्य पाहिल्यानंतर पांडव परत माघारी आले. कृष्णाच्या पायी लोटांगण घातलं आणि म्हणले, आम्ही मनाच्या मार्गाने गेलो आणि त्यामुळे आम्हाला असा दृश्य दिसला, अपशकुन झालं. भगवंत म्हणाले, पुढे जाऊन कलियुग लागणार आहे, कलियुग, आणि हा कलियुगाचा परिणाम आहे. भगवान कृष्ण म्हणाले भीमाला, तुला काय दिसलं? भीम म्हणला, मला 2 सोंडीचा हाती दिसला. 2. भगवान कृष्ण म्हणाले, कलियुगामध्ये लोक 2 तोंडाचे असतील. दोन तोंडाचे तोंडावर एकदम गोड बोलणार. राम भाऊ लई भारी. इथं कोण राम भाऊ नाही ना? नाही तर कमिटीतच असावं. महाराजाचे गेले 2-4 हजार. तोंडावर लई गोड बोलणार. राम भाऊ आमचे लई भारी. राम भाऊ सारखा माणूस गावात नाही. आणि माग गेलो त्याला काही कळतंय. 2 तोंडाचे. बघा, माणसाला 2 चेहरे असतात, एक पब्लिक फेस आणि एक प्रायव्हेट फेस. माणसाचा पब्लिक फेस लय भारी असतो. जसं आता माझा फेस काय आता पब्लिक आहे का नाही? पब्लिक मध्ये मी लय भारी वागणार. माझ्यासारखा महाराज तुम्हाला शोधून सापडणार नाही. आणि इथून गेले तुम्हाला काही शंका आहे का? मी एवढा विचार केला मग मला घाम फुटला. बघा, मी नेहमी कीर्तनात एक सांगतो, महाराज कीर्तनात 2 तास काय सांगतो हे एवढं महत्वाचं नाही. तो इथून गेल्यावर 22 तास काय करतो हे लय महत्वाचं. आमच्या इथे एक महाराज होता, मी नाव नाही सांगत. त्याच्या घरी किराणा मालाचं दुकान होतं. कशाचं? किराणा मालाचं दुकान. आणि ते कीर्तनात सांगायचं मांसाहार करू, आणि तो किराणा मालाचं दुकानावर अंडी विकायचा. त्याला किंमत आहे का मला सांगा? म्हणजे 2 चेहरे कसे? भीमाला 2 सोंडेचा हाती दिसला, म्हणजे भगवंताने सांगितलं कलियुगामध्ये माणसाला 2 तोंड असतील. हा, म्हणून मी नेहमी सांगतो, गोड बोलणाऱ्यांपासून सावध राहा. गोड बोलणारे जळणारे यांच्यापासून जरा लांब राहायचं. हा, तुम्हाला एक सांगू का, गोड बोलणारे आपल्याला कवाच मतदान करीत नाही. ते गोड बोलणार, आम्ही तुमचेच आहे, आम्ही तुम्हालाच मतदान करणार, पण मतदानाच्या दिवशी गावालाच निघून जाणार. म्हणजे असे लोक असतात. म्हणून यांच्यापासून जरा सावध राहायचं. आणि दुसरं एक वाक्य, एक वेळ माणसाने मळका असावं, मळक, पण जळका असू नये. मळ साफ होतो, मळ. आता लई पावडर, रिन पावडर, टाईड पावडर, मळ साफ होणार, पण जो दुसऱ्यावर जळतो त्याची राख कधी होते त्याचं त्यालाच कळत. म्हणून जळू नये माणसाने. भगवंतानी सांगितलं कलियुगे पुढं 2 तोंडाचे माणसं असणार. भीम म्हणलं ठीक आहे. पुढे जाऊन भगवान कृष्ण अर्जुनाला विचारतात,
तुला काय दिसलं? अर्जुन म्हणला मला एक गाय दिसली, गाय. पण ते गायीचं बछडं काय करत होतं? गाईला लाथा मारत. गायीलाच लाथा मारित. भगवान कृष्ण म्हणाले कलियुगामध्ये आई वडील मुलांसाठी भरपूर करतील, पण मुलगा असा ऍटम बॉम्ब निघन, हम दो हमारे दो, बुड्ढा बुड्ढी को का अभी फेक दो. विठाला 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 विठाला. हो असू द्या. लहान मुलं नाही का चालायचं. लहान मुले हे देवाघरची, तरुण मंडळ, लहान मुले देवाघरची फुले आणि मोठी मुले निळू फुले. लय अवघड महाराज.